संतोष देशमुख हत्या प्रकरणी गेल्या 2 वर्षांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात धनंजय देशमुख यांनी एक अत्यंत धक्कादायक दावा केलाय। फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला। या संदर्भात सीआयडीला माहिती दिल्याचंही देशमुखांनी म्हटलंय। तसंच आमच्या कुटुंबाला आंधळेपासून धोका आहे असं धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे। आज बीडच्या विशेष सत्र न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली। याच सुनावणीच्या वेळी धनंजय देशमुख यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे। तर धनंजय देशमुखांनी सीआयडीला माहिती दिल्यावर कोणतीच कारवाई का केली नाही असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित होतो। चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनाने धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं। दरम्यान धनंजय देशमुखांनी केलेल्या दाव्यानंतर मनोज जरांगे, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी कृष्णा आंधळेला अटक करण्याची मागणी केली आहे। ते अवघड आहे, जर तसं असेल ना तर ते कुटुंब पूर्ण मारून टाकू शकतं देशमुखांचं। त्या कुटुंबाला त्यांनी तातडीनं संरक्षण पुरवणं गरजेचं आहे। त्या आरोपीला अटक करणं सुद्धा गरजेचं आहे। जेवढे फरार आहेत त्यात काही सहआरोपी पण आहेत, त्यांनासुद्धा सगळ्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे। नसता संतोष देशमुखांच्या सगळ्या परिवाराला, धनंजय देशमुखांसह, त्यांच्या मुलांसह, पत्नीसह, आईवडिलांसह सगळ्यांना धोका आहे। धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही माहिती सीआयडीकडे दिली होती। मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का? कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जाते, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये। त्या आरोपी अजून अद्याप पकडला जाऊ शकत नाही, याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।